असा अर्थ होतो ना. आता तुम्हाला 12 त्रिकोण चौकोन दाखवले, त्यात मी 5 ठिकाणी मंगळ आहेत दाखवलं तुम्हाला. म्हणजे 12 घरामध्ये पत्रिकेमध्ये 5 ठिकाणी जर मंगळ असलं, मंगळाची पत्रिका आहे, मग तुम्ही घाबरता कशाला मंगळाची पत्रिका आहे म्हणून. हा मोठा खूप मोठा फुगा करून मंगळ आहे, मुलगा रागीट आहे किंवा मुलगा लग्न तुटेल, डायव्होर्स होईल, लग्न करू नका. अरे किती मुलींची लग्न थांबले मंगळामुळे. मला डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. ज्यावेळेला पत्रिका बघतो की सुंदर पत्रिका असते, ॲब्सोल्युटली मंगळाचा इफेक्ट बिलकुल असत नाही. दिसताना मंगळ दिसतो पण ऍक्च्युअली मात्र मंगळाचा इफेक्ट काहीच नसतो. अशा अवस्थेत पण कुणाकडे नाही मंगळ आहे पत्रिका फेकून दिली काय जाते, पत्रिका टाकून काय दिली जाते, असे अनेक लोक करतात. तर हे जर थोतांड लोक असा अर्थ, जो पत्रिका बनणारे ज्योतिष पत्रिकेवर फेकूत असेल असा ही पत्रिका बरोबर नाही, जुळलेली नाही, त्या माणसाला रिस्पेक्ट द्यायची अजिबात गरज नाही. तो माणूस ज्योतिषी या लायकीचाच नाही असा अर्थ होतो. मी एवढं तडकाफडकी रागानं का बोलतो, दररोज माझ्याकडे अशी लोक बोलतात की आमची पत्रिका बघितली फेकून दिली. पत्रिका आहे हे एक तुमचं शास्त्र आहे. हो ना. तुमच्याकडे समोर चार्ट पडलाय, तुम्ही समोरच्या माणसाला असं घाबरू शकत नाही पत्रिका टाकून वगैरे. त्यामुळे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमच्या मुलाला मंगळ असेल तर बिलकुल घाबरून जाऊ नका. स्वतः मी तुमच्यासमोर बसला, कडक मंगळाचा माणूस स्वतः मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. धाडसे असतात, पराक्रमी असतात, कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. तोंड द्यायची ताकद असेल तर कोणाला मरणाला पण घाबरत नाही. ह्या मंगळ असेल तो काही पॉझिटिव्ह पॉईंट असतो. निगेटिव्ह पॉईंट कसा असतो, तो कशावरनं मॅनेज करून आपण पत्रिका व्यवस्थित प्लॅनिंग करून जुळवून आपण करू शकतो. म्हणून हा पॉईंट मला सांगायचा महत्त्वाचा वाटतो की मंगळ जो आहे हा मंगळ तुम्हाला जीवनामध्ये काहीही प्रॉब्लेम करत नाही जर व्यवस्थित प्लॅनिंग लग्न लावलं तर. आता याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही मंगळाचा निगेटिव्हिटी आयुष्यातून काढून टाका. दॅट इज वन ऑफ द प्लस पॉईंट. ओके. आता बाकीचे ग्रह बाकीचं पत्रिका कशी असते, कशी बघावी हे तुम्हाला परत मी पुढच्या